नमस्कार. नाईलॅब योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पाठीमागचा आपला एक छोटासा व्हिडिओ बनला आहे सर्वायकल पेन किंवा मानदुखीसाठी. छोटासा व्हिडिओ आहे तो. आज आपण दुसरा मानदुखीसाठीचा व्हिडिओ बनवतोय, ज्याला आपण सर्वायकल पेन म्हणतो किंवा मानदुखी. हिची कारणं काय आहेत, तिची लक्षणं काय आहेत मानदुखीची, त्याचबरोबर त्याच्यावर उपाय काय करायचे, हा व्हिडिओ आपण बनवणार आहे. तर मानेची नस दाबल्यानं सर्वायकल स्पाइन जी आपली आहे किंवा सर्वायकल व्हर्टेब्रा असतात, मणके आपण ज्याला म्हणतो किंवा चकती म्हणतो त्याला, याच्यावर ताण आल्यामुळं, डिस्क सरकल्यामुळं हा मानेचा त्रास होणार आहे. आणि मानदुखी सुरू झाले की किती त्रास होतो. खूप लोकांना असा बेल्ट लावावा लागतो त्याचा, असं बघता येत नाही, इकडं तिकडं मान, कुठलंही काम आपलं नीट होत नाही. आणि हे जर थांबवायचं असेल तर हे समजून घेणं गरजेचं आहे. मानदुखीची समस्या कशामुळे होते किंवा त्याची कारणं काय आहेत मानदुखीची. सगळ्यात पहिलं कारण आहे, खूप वेळ आपण चुकीच्या स्थितीमध्ये, चुकीच्या पोश्चरमध्ये बसत असतोय, खूप वेळ बसतो. त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल, स्क्रीन टाईम असेल, मग लॅपटॉपवरचा असेल, मोबाईलवरचा असेल, हा जो आपला स्क्रीन टाईम आहे तो प्रचंड वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं आपण ती स्क्रीन बघतोय किंवा मोबाईलवर बघतोय, लॅपटॉपवर वाचताना पण आपण अशी मान इकडे तिकडे कसं पण बसतोय. या स्थितीमध्ये झाले की याचा त्रास होतो, मानदुखीचा त्रास होणार आहे. त्याचबरोबर मानेला इजा झाली आपल्या, कदाचित एखाद्या वेळेस आपण नियमित कामं करत असताना झटका बसतो, त्यामुळे सुद्धा मानदुखी होऊ शकते. आपले व्हर्टेब्रा जे आहेत किंवा डिस्क आहेत त्या सरकल्यामुळे मानेमध्ये आपल्या इथं मणके आहेत, त्याला सर्वायकल स्पाइन किंवा सर्वायकल व्हर्टेब्रा आपण म्हणतो, डिस्क म्हणतो. हे सरकल्यामुळं किंवा ती बाहेर येते डिस्क, त्याच्यामुळं मानदुखीचा त्रास होतो. त्याचबरोबर आपलं वय वाढायला लागलं की शरीरामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे सुद्धा मानदुखीचा त्रास होतो. त्याचं पुढचं कारण आपला आहार, व्यायामाचा अभाव, त्याचबरोबर आपण झोपताना चुकीच्या पद्धतीनं झोपतो. आपली उशी जी असते, उशी आपण घेतो, ती जर चुकीची पद्धत असली त्याची घेण्याची, किंवा उशी खूप जाड असेल, काहीच नसेल, तरी पण मानदुखीचा त्रास होतो. चुकीची जीवनशैली, झोपण्याची आपली चुकीची पद्धत, यामुळे मानदुखीचा आपल्याला त्रास होतो. ही कारणं आहेत मानदुखीची. आता लक्षणं काय आहेत, सर्वसाधारण लक्षण आपण बघूया. मान दुखते, मान दुखायला लागते, पेन होतात, वेदना होतात, मान आखडते किंवा चमकते, असं अशी करतात काही लोक बघा, असं होतं. असे खूप वेळा मग असे चालायला लागतात त्यांना, चमकल्यानंतर असं इकडे तिकडे त्यांना बघता येत नाही. खांदे व हात, हे खांदे जे आहेत आपले संपूर्ण हातापर्यंत आपल्याला वेदना होतात किंवा दुखणं सुरू होतं. हाताच्या आपली जी बोटं आहेत हाताची, त्या बोटांना सुन्नपणा येतो किंवा मुंग्या येतात, बधीर होतात हात. हाताची ताकद कमी होते. आपल्याला काम करण्यासाठी पॉवर पाहिजे, ताकद पाहिजे. एखादी वस्तू अशी ग्रीप जी आपली असते ती पकडायची असेल, आता मी बाटली माझ्या हातामध्ये येते, तर थोड्या वेळानं आपली हाताची ताकद कमी होते आणि आपल्या हाताला अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवते. ही लक्षणं आहेत. अशी लक्षणं जर बघा, हे मानेचा संबंध ह्या सगळ्या हाताशी, खांद्याशी आहे. इथं जे आपले व्हर्टेब्रा आहेत किंवा डिस्क आहेत, सर्वायकल आहे, त्याच्यामुळं हात, खांदे, हाताची बोटं, याच्यावर या सगळ्यांचा प्रभाव होत असतोय. त्याच्यावर उपाय काय करायचे? उपाय काय करायचे तर जी कारणं आहेत ती दूर करायची. सगळ्यात सोपं उपाय आहे. जे काय कारणं आहेत आपली, पहिलं कारण बघितलं की आपण आपली बॉडी पोश्चर नीट ठेवायची आहे. शरीराची स्थिती, खूप वेळ आपण एका जागेवर एका स्थितीत बसलं, वेगळ्या चुकीच्या पद्धतीनं बसलं की मग ती गडबड होते. आणि मग मानेची आपली जी स्थिती आहे ती व्यवस्थित ठेवायची आहे, सरळ ठेवायची आहे. म्हणजे आणि इकडे तिकडे बघताना मला सरळ बघायचं आहे. इकडं आता बघा, डोळे, मानेचा उपयोग काय आहे आपल्याला, बघण्यासाठी किंवा वळवण्यासाठी इकडे तिकडं. मग डोळे फिरून पण आपण बघू शकतो ना, तिरकं बघतो आपण, इकडं असं इकडं बघतो. मान वर इकडं डायरेक्ट फिरवण्याची पण गरज भासत नाही. वाचताना कसं वाचायचंय, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक आपल्या डोळ्याच्या समोर जेवढं येईल तेवढं ठेवायचं आहे. कसं होते बघा, आता मी मागे सांगितलं, डोळे आपण मान वाकवण्याची काय गरज नाही, फक्त डोळे खाली बघा ना,
असे डोळे खाली बैले आपण वाचू शकतो. पण काही जणांना कशी स्थिती असं वाटतं आवश्यकता असते असं वाटतात ते. हे कळले की तुम्हाला त्रास होणारच आहे. म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक हे डोळ्याच्या स्तरावर जर ठेवलं तर तो एक उपाय आहे मानदुखी कमी करण्यासाठी, होणारच नाहीये. त्याचबरोबर मानेचा व खांद्याचा हात, मान खांदे आणि हात याचं स्ट्रेचिंग करायचं आपल्याला, याचे ताणाचे व्यायाम करायचे आहे, ते बघणार आहे आपण पुढं. त्याचबरोबर नियमित सर्वांग सुंदर व्यायाम करा. व्यायामाची खूप जणांना आवड आहे, काही दिवस सुरू करतात परत सोडून देतात मध्ये. हे न करता जसं आपण जेवतोय दररोज झोपतोय तसं आपणाला व्यायामाची सुद्धा गरज आहे. हलकासा व्यायाम करायचा आहे आपल्याला. कुठं जिममध्ये जायची गरज नाहीये किंवा तुम्हाला बॉडी बिल्डिंगची स्पर्धा नाही खेळायची आता. त्याचबरोबर गरजेनुसार जर मानदुखी झालीच तर गरजेनुसार गरम किंवा थंड पाण्याचा शेक द्या, मसाज करा, मॉलिश करा. खूप उशिरापर्यंत एकाच स्थितीत राहू नका किंवा बसू नका, चुकीची पोश्चर ठेवू नका. आणि व्यायाम कुठले करायचे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे पाठीमागं, परत एक वेळ थोडक्यात आपण बघूया काय व्यायाम करायचा आहे. मानेचे व्यायाम करायचे. मान काय करायचे आहे, उजवीकडे आणि डावीकडे फिरवायचे. सरळ उभा राहून पण आपण हे करू शकतो, बसून आता मी बसून दाखवतोय तुम्हाला, बसून सुद्धा करू शकताय तुम्ही. काय करायचं आहे, सरळ पुढे बघायचं आहे, चेहरा प्रसन्न ठेवायचा आहे, ताणानं किंवा ओढून ताणून काय करायचं नाही. उजवीकडे जायचं आहे, जेवढं जाता येईल तेवढं जायचं, याच ठिकाणी थांबायचं, 5 ते 10 श्वास घ्यायचे, परत पुढे यायचं, परत डावीकडे जायचं, याच ठिकाणी 5 ते 10 श्वास घ्यायचे. जेवढी मान पाठीमागं जाईल तेवढी न्यायची आहे. इकडं ताण पडतोय प्रचंड बघा, या बाजूला इकडं दोन्ही बाजूला इथं. आणि मग ह्या सगळ्या आपल्या नर्व्ह ज्या आहेत, नसा आहेत, त्या रिकाम्या होत आहेत त्याच्यामुळं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुढं वर बघायचं आहे असं आणि खाली बघायचं आहे, किंवा हे पण पाठीमागं दाखवले आपण. हे सरळ करायचं, पाठीमागं दाबायचं जास्तीत जास्त, परत हनुवटी आहे ती खाली दाबायची अशी इथं कंठकपूमध्ये अशी. त्याचबरोबर हेही पाठीमागं गेल्यानंतर एक आपल्या वेळेनुसार किमान 5 ते 10 श्वासापर्यंत इथं ठेवायचं आणि लॉंग अँड डीप ब्रीथ घ्यायचे, मोठे श्वास घ्यायचे इथं. त्याच्यानंतर कान खांद्याला लावायचे दोन्ही बाजूला. हे सरळ आहे, उजव्या बाजूला कान टेकवा खाली इथं बघा. असं नाही करायचं, असं करताल काय नाही, जेवढं जाईल तेवढं जायचं. इथं सरळ टेकतंय बघा, इथं सरळ. इकडं ताण पडला, इकडं पण ताण पडतोय, खांदावर उचलू नका फक्त. या स्थितीमध्ये 5 ते 10 उज्जाई श्वास कसा घ्यायचा तो शिकवलाय पाठीमध्ये बघा. उज्जाई श्वास किंवा मोठे श्वास घ्या. त्याच्यानंतर वर सरळ यायचं, परत डाव्या बाजूला जायचं आहे, कान आपला खांद्याला लागतोय सरळ इथं बघा. जेवढं जास्तीत जास्त जाईल तेवढं जायचं. या बाजूला ताण येते प्रचंड बघा. त्याच्यानंतर मान पुढे न्यायचे सरळ अशी आणि पाठीमागे न्यायचे. आपण बगळा बघतो अशी पाठीमागं पुढं नेऊन सुद्धा इथं 5 ते 10 श्वासापर्यंत ठेवू शकता किंवा सलग करू शकता. असं पाठीमागं जास्तीत जास्त न्यायची. त्याच्यानंतर मान अशी आपली खुर्ची असेल किंवा बेड असेल अशी पाठीमागं टाकायची मान इथं. हा जो पोर्शन आहे ना आपला, हा पाठीमागचा मानेचा, इथं अशी खुर्ची आपली लागेल असं करायचं, किंवा बेड असेल असं बेडवर असं झोपलं की इथं तुम्हाला आराम मिळेल. त्याच्यानंतर नेक रोटेशन करायचं. नेक रोटेशनला काय करायचं आहे, इथं हनुवटी खाली लावायची, परत कान इकडं खांद्याला लावायचा, पाठीमागं जायचं, परत डाव्या खांद्याला कान, परत हनुवटी कंठकपूमध्ये, परत असंच विरुद्ध दिशेनं 5 ते 10 वेळा. आपण 3 वेळा करतोय. सावकाश करायचं आहे, विथ रिदम, तालाबरोबर करा आणि सुंदर करा, मनापासून करा. हे सगळं करून आपली मानदुखी थांबायलाच पाहिजे, मी गॅरंटेड सांगतोय. हे करून सुद्धा जर थांबत नसेल आपलं, तर वेदना कमी होत नसतील तर डॉक्टरांना जाऊन भेटा. अचानक मानेमध्ये खूप वेदना झाल्या, हात बधीर झालं, डोक्याला किंवा मानेला इजा झाली, एकदम झटका बसला आणि वेदना जर आपल्या अतिशय तीव्र असतील, मेजर प्रॉब्लेम असेल, तर डॉक्टरांना भेटा. पण डॉक्टरांना भेटण्यापूर्वीच आपण जर हे दररोज आपल्या रुटीनमध्ये जर हे व्यायाम प्रकार जर बसवले तर
गॅरंटेड आपल्याला मानदुखीचा त्रास कधीही होणार नाही. मित्रांनो, आज आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ नवीन जे मी टाकत आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. परत एक वेळ भेटूया. तोपर्यंत जय हिंद, नमस्ते.